नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नळसखी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या मार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये एएनएम आणि जीएनएम ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे, कारण ही पदे फक्त एएनएम आणि जीएनएम या दोन कॅटेगरीसाठी भरली जाणार आहेत। एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये बघा, एएनएम असो जीएनएम असो, जीएनएमची पुरुषाकरिता पद भरती होत नाही, परंतु या भरतीमध्ये ठीक आहे कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे, परंतु पुरुष वर्गासाठी या ठिकाणी ज्यांचं जीएनएम झालेलं आहे त्यांच्यासाठी ही पदभरती घेतली जाणार आहे। या ठिकाणी बघा, तर सगळ्या संवर्गाची पदे किती असणार आहेत, म्हणजे एएनएम ची किती पदे असणार आहेत, जीएनएम ची किती पदे असणार आहे, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या तारखा, परीक्षा शुल्क किती असणार आहे, सर्व माहितीची सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर नळसखी या यूट्यूब चॅनलला सरकारी भरती अपडेटसाठी सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। या ठिकाणी बघा, जीएनएम आणि एएनएम या दोन कॅटेगरीसाठी फक्त पदे भरली जाणार आहे। सुरुवातीला बघूयात जीएनएम, पण ही फिमेल वर्गासाठी पदे असणार आहेत। या ठिकाणी बघा, तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, बीएससी नर्सिंग तुमची झालेली असावी, तसेच जीएनएम असेल या दोन्हीपैकी एक डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे, आणि दोन्ही डिप्लोमा तुमचे झालेले असतील तर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे। या ठिकाणी तुमची निवड झाली, तुम्हाला दरमहा 20,000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे। त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया झाली आणि तुम्ही जॉईन झाला, त्यानंतर तुम्हाला कार्य कोठे करायचे आहेत, म्हणजे तुमची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी असणार आहे, तर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत तुम्हाला काम करायचं आहे, म्हणजे सेवा तुमची त्या ठिकाणी होणार आहे। वयोमर्यादा असणार आहे एससी एसटी कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्ष आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष। या ठिकाणी बघा, एससी साठी एक पद भरले जाणार आहे, हिजर साठी एक पद भरले जाणार आहे, एनटीबी साठी एक पद असणार आहे, एनटीसी साठी एक पद असणार आहे, एनटीडी साठी एक पद, ओबीसी साठी एकूण 5 पदे असणार आहेत, एससीबीसी साठी 2 पदे असणार आहे, ईडब्ल्यूएस साठी 3 पदे आणि ओपन साठी 5 पदे, असे एकूण 20 पदे यासाठी भरली जाणार आहेत। म्हणजे फिमेल जीएनएम वर्गासाठी एकूण 20 पदे भरली जाणार आहेत। ओबीसी साठी या ठिकाणी जास्त पदे असणार आहेत, ती 5 भरली जाणार आहेत। त्यानंतर बघा, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, जीएनएम फिमेल वर्गासाठी म्हणजे सगळ्यात कमी जी पदे भरली जाणार, सगळ्यात कमी म्हणण्यापेक्षा जीएनएम मेल वर्गासाठी ही पदे भरलीच जात नाहीत मित्रांनो। यासाठी खूप संघर्ष चालू आहे त्या विद्यार्थ्यांचा, तरी पण त्यांना यश येत नाहीये। शासन त्यांना 20% सुद्धा जागा देत नाहीये मित्रांनो। ते विद्यार्थी किती परेशान आहेत, संघर्ष करू करू देव करू त्यांच्या संघर्षाला लवकरात लवकर मान्यता मिळो। हे बघा, जीएनएम साठी म्हणजे मेल वर्गासाठी बघूयात, या ठिकाणी फक्त 6 पदे भरली जाणार आहेत। या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा शैक्षणिक अर्हता असणार आहे, बीएससी नर्सिंग झालेलं पाहिजे तुमचं, किंवा जीएनएम झालेले पाहिजे, तसे तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे। या ठिकाणी तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा 20,000 रुपये एवढं वेतन मिळणार आहे। तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, कॅटेगरी वाईज पदे किती असणार आहेत, ही फक्त 6 पदे भरली जाणार आहेत। त्यामध्ये पण एससी साठी एक पद, एसटी साठी एक पद, व्हीजे साठी एक पद, ओबीसी साठी एक, ईडब्ल्यूएस साठी एक पद आणि ओपन साठी एक पद, अशी एकूण फक्त 6 पदे भरली जाणार आहेत। वयोमर्यादा असणार आहे ओपन साठी 18 ते 38 वर्ष आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्ष। त्यानंतरचं पद आहे बघा, एएनएम। एएनएम या संवर्गासाठी एकूण 63 पदे भरली जाणार आहेत। सगळ्यात जास्त पदे एएनएम ची भरली जाणार आहेत मित्रांनो। आत्ताच जिल्हा परिषदची भरती झालेली आहे, 2024 मध्ये जिल्हा परिषदची परमनंटची भरती एएनएम ची झालेली आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात होती। आता जिल्हा परिषदची भरती येणार आहे मित्रांनो, तरी त्याला वेळ लागणार आहे। आता ही कंत्राटी भरती वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे, आणि जे मध्ये ज्या भरत्या झाल्या आता, म्हणजे ठाणे महानगरपालिका असो, मीरा भाईंदर महानगरपालिका असो, या सगळ्या महानगरपालिकेमध्ये एएनएम ची खूप कमी पदे भरली गेली आहेत। त्यानंतर बघा, ही पदे 63 पदे म्हणजे तुमची जास्त असणार आहेत। तुम्हाला कंत्राटी पद्धतीने तुम्ही काम करणे आवश्यक आहे, कारण तुम्हाला अनुभव मिळणार आहे। आणि एक लक्षात घ्या, आतापर्यंतच्या भरत्या ज्या एएनएमच्या होत आहेत किंवा अदर कॅटेगरीच्या होत आहेत, त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र मागण्यात येत आहे। त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। ही सुरुवातीचीच अट आहे, म्हणून तुम्ही जशी तुम्हाला कंत्राटी असो परमनंट असो जशी भरती भेटते तसे अप्लाय करा आणि अनुभव घ्या। अनुभव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। एएनएम साठी एकूण 63 पदे भरली जाणार आहेत। यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे, एएनएमचा कोर्स तुमचा पूर्ण झालेला असावा, तसे तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे। तुमची निवड या ठिकाणी झाली, तुम्हाला दरमहा 18,000 रुपये एवढं वेतन मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला काम कोणत्या ठिकाणी करायचं आहे, म्हणजे तुमची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी असणार आहे, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या अंतर्गत तुम्हाला कार्य करायचं आहे।
वयोमर्यादा असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष आणि SC ST अदर कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्ष। त्यानंतर बघा अनुभव तुम्हाला या ठिकाणी गरजेचा आहे। परत पण ते अनुभव परमनंट असो किंवा कंत्राटी भरती असो तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र हे मागण्यातच येत आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी JNM ANM या दोन्ही पदाकरता तुम्हाला अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे। अर्ज या ठिकाणी गुगल फॉर्मद्वारे करायचा आहे। या ठिकाणी गुगल लिंक तुम्हाला दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर। PDF सोबत टेलिग्राम चॅनलवर आपल्याला गुगल लिंक आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। त्या ठिकाणाहून तुम्ही PDF सुद्धा उचलू शकता आणि गुगल फॉर्मची लिंक सुद्धा उचलू शकता। ती गुगल लिंक ओपन करायची आहे, पूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे, आवश्यक कागदपत्रे त्याला सगळी जोडायची आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अनुभवाचे सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी नोंदवायचे आहे। या ठिकाणी स्पष्ट दिलेले आहे अर्जदाराने सर्व अनुभवाचा तपशील अर्जासोबत नोंदवावा। त्यानंतर एक लक्षात घ्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही फॉर्म भरला त्याची प्रिंट काढायची आहे, त्याला सगळी कागदपत्रे लावायची आहेत। त्यानंतर ती कागदपत्रे चौथा मजला सार्वजनिक आरोग्य विभाग 5 पखाडी येथे सादर करायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला पत्ता दिलेला आहे ऑफिसचा, त्या पत्त्यावर तुम्हाला तो गुगल फॉर्म त्याला सगळी आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत, सेल्फ अटेस्टेड करायचे आहेत, अनुभवाचा प्रमाणपत्र जोडायचे आहे। तो सगळा अर्ज तुम्हाला चौथा मजला सार्वजनिक आरोग्य विभाग 5 पखाडी येथे सादर करायचा आहे। स्वतः जाऊन उपस्थित राहून तो फॉर्म सबमिट करायचा आहे। परंतु एक लक्षात घ्या फॉर्मला काय करायचं आहे DD असणे आवश्यक आहे। या ठिकाणी DD ची अट घातलेली आहे। अर्जदाराने निवडलेल्या पदाच्या प्रमाणात शुल्काचा भरणा करावा। उमेदवारात राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश म्हणजे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचा आहे। खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये एवढा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष शुल्क राहील। तो शुल्क तुम्हाला भरून त्याची पावती तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे। तो शुल्क कोणत्या नावाने काढायचा म्हणजे DD कोणत्या नावाने काढायचा या ठिकाणी स्पष्ट दिलेला आहे। इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला तो DD भरायचा आहे आणि त्याची पावती तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायची आहे। त्यानंतर बघा तो DD रिफंडेबल नसणार आहे हे लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही फॉर्म भरायचा आहे ठीक आहे, कंत्राटी पद आहे पण तुम्ही नक्की फॉर्म भरा मित्रांनो, कारण नोकरी महत्वाचीच आहे आपल्याला। या ठिकाणी कंत्राटी मिळणे सुद्धा आता अवघड झालेले आहे। त्यानंतर बघा निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होणार आहे तुमची। या ठिकाणी निवड प्रक्रिया ही फक्त गुणांकनुसार होणार आहे, म्हणून तुमची कागदपत्रे तुम्ही व्यवस्थित जोडा। या ठिकाणी बघा उमेदवाराला पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुमची निवड असणार आहे। मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारी 50 प्रमाणे प्रिपरेशन काढावे। त्यानंतर तुमची टक्केवारी काढणार आहे, त्यासाठी तुम्हाला 50 गुण असणार आहेत। पदाकरता आवश्यक शैक्षणिक अर्हतेसाठी अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास म्हणजे तुम्हाला ANM असो JNM असो त्यापेक्षा तुम्ही जास्त शैक्षणिक अर्हता धारण केली असेल त्यासाठी 20 गुण असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा संबंधित पदासाठी निगडित अनुभव स्पष्ट दिलेला आहे। मी वारंवार तुम्हाला सांगत आलेली आहे की तुम्हाला अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे। प्रत्येक वर्षाला गुगल लिंकद्वारे फॉर्म भरा। एक लक्षात घ्या या ठिकाणी बघा तुम्हाला तुमची निवड यादी दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे, म्हणून वारंवार आमची निवड यादी प्रसिद्ध झालेली नाहीये, मेल आलेला नाहीये, कॉल आलेला नाहीये असे प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी संकेतस्थळावर जाऊन बघू शकता। तसे आपण महानगरपालिकेमध्ये मी स्वतः काम करते, तर तुम्हाला वेळोवेळी महानगरपालिकेअंतर्गत जेवढ्या पण भरत्या होतात आणि त्या ज्यांची निवड होते म्हणजे निवड प्रक्रियेमधून जी लिस्ट आम्ही शॉर्टेड करतो ते स्वतः आम्ही करतो मित्रांनो, म्हणून तुमच्यापर्यंत वेळेत ती माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते। पण त्यासाठी कार्यालयीन वेळ असतो आणि कार्यालयीन वेळेमध्ये भरपूर कामे असतात, म्हणून मी तुमच्यापर्यंत लगेच अपडेट व्हिडिओ थ्रू देऊ नाही शकत, म्हणून मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर डायरेक्ट PDF टाकते। त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करणे आवश्यक आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच भरतीबाबत नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या गरजू मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।